विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक पालक बंधू भगिनींनो, दिनांक 23 मार्च 2025 रोजी झालेल्या राज्यस्तरीय ATS प्रज्ञाशोध परीक्षेची इयत्ता दुसरीची इंग्रजी बुद्धिमत्ता विषयाची उत्तरसूची आपण पाहणार आहोत। पाहूया विभाग 1 इंग्रजी प्रश्न 20 40 गुणांसाठी। प्रश्न पहिला पाहूया, खालीलपैकी चुकीच्या पद्धतीने लिहिलेले अक्षर कोणते? तर इथे बघू शकतो आपण n हे चुकीच्या पद्धतीने लिहिलेले आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे प्रश्न पहिल्याचं उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न दुसरा, वेगळ्या ध्वनीने सुरुवात होणारा शब्द शोधा। मॅट, मून, मॅच, मॅन याच्यामध्ये पर्याय 2 मून हा वेगळ्या ध्वनीने सुरुवात होणारा शब्द आहे। प्रश्न तिसरा, सोबतच्या शब्दकोड्यात 2 अर्थपूर्ण शब्द तयार करण्याकरिता रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा। तर आता याच्यामध्ये एच लेटर टाकल्यानंतर हेन आणि होम हे 2 अर्थपूर्ण शब्द तयार होतात, त्यामुळे प्रश्न तिसऱ्याचा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3 एच। प्रश्न चौथा पाहूया, हाऊस या शब्दातील चौथे अक्षर कोणते? हाऊस मधले चौथे अक्षर आपण बघू शकतो की ते लेटर एस आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 एस हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न पाचवा, इंग्रजी भाषेत मुख्य स्वर किती आहेत? तर आपल्याला माहिती आहे ए ई आय ओ यू हे 5 आपल्याला स्वर माहिती आहेत। ए ई आय ओ आणि यू हे 5 स्वर आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 5 हे उत्तर बरोबर आहे। त्यानंतर पाहूया प्रश्न 6वा, पुढील अक्षर गटाशी जुळणारे पद पर्यायातून शोधा। आता वरच्या प्रश्नावरच आधारित हा प्रश्न आलेला आहे। तर अक्षर गट आहे स्वरांचा ए ई आय ओ यू, तर 5 स्वर आहेत, त्यातील 4 दिलेले आहेत, तर एक आहे ए, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा प्रश्न 6व्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे। प्रश्न 7वा पाहूया, खालील पर्यायातून चित्राचे इंग्रजी नाव शोधा। फ्रॉक, शर्ट, कोट आणि स्वेटर आपण बघू शकतो की तर स्वेटरचं चित्र दिलेलं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 स्वेटर हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 8वा पाहूया, खालीलपैकी फ्रूट कोणते आहे? ओनियन, पंपकिन, बनाना, चिली। तर फळाचं नाव आहे बनाना, बाकी सगळे व्हेजिटेबल्स आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर योग्य आहे। प्रश्न 9वा पाहूया, खालीलपैकी अयोग्य स्पेलिंग ओळखा। मदर, आंट, सन, फादर याच्यामध्ये आंट, सन आणि फादर याचं स्पेलिंग बरोबर आहे, परंतु मदरचं चुकलेलं आहे, अयोग्य आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर योग्य आहे। प्रश्न 10वा, जसे फादर मदर तसे बॉय गर्ल। प्रश्न 10व्यासाठी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे। त्यानंतर प्रश्न 11वा पाहूया, चित्रात मांजर कोठे आहे? चित्रात मांजर ही टेबलावरती बसलेली आहे, त्यामुळे ऑन द टेबल पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 12 पाहूया, आपण ऐकण्यासाठी कोणता अवयव वापरतो? तर आपण कानाने ऐकतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 इयर्स हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 13 पाहूया, खालीलपैकी कोणती अक्षरे वर्णानुक्रमे लावली आहेत? तर याच्यामध्ये निरीक्षण केल्यानंतर बी सी डी ई हा जो गट आहे तो वर्णानुक्रमे आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 बी सी डी हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 14, शेजारील चित्र कशाचे आहे? सिम्बल्स, व्हायोलिन, फ्लुएट, तबला। तर हे व्हायोलिनचं चित्र आपल्याला इथे दिसतंय, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 व्हायोलिन हे उत्तर योग्य आहे। प्रश्न 15, खालीलपैकी चांगली सवय कोणती? डू यूज युअर हँकरचीफ, थ्रो रबिश ऑन द फ्लोअर, बाईट युअर नेल्स, फाईट विथ फ्रेंड्स। तर याच्यामध्ये रुमालाचा वापर करा ही चांगली सवय आपल्याला सांगितलेली आहे। प्रश्न 16, अ लेमन इज सॉर। तर त्या लिंबाची चव त्याने विचारलेली आहे, लिंबू हे आंबट असतं चवीला, त्यामुळे सॉर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 17वा, रिकाम्या जागी क्रमाने येणाऱ्या वाराचे नाव शोधा। आता वेन्सडे डॅश डॅश फ्रायडे, वेन्सडे नंतर येतो थर्सडे म्हणजे बुधवार नंतर येतो गुरुवार आणि त्यानंतर शुक्रवार, त्यामुळे 17व्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 थर्सडे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 18वा पाहूया, कॉट, पॉट, डॉट या शब्दाशी यमक जुळणारा शब्दात आपल्याला विचारलेला आहे, गन, फॅट, कॅन, नॉट। तर नॉट, कॉट, पॉट, डॉट आणि नॉट हा यमक जुळणारा शब्द आपल्याला दिसेल। प्रश्न 19, खालीलपैकी कोणता 31 दिवसांचा महिना नाही असं विचारलेला आहे? जानेवारी, मे आणि मार्च हे 31 दिवसांचे महिने आहेत, परंतु सप्टेंबर हा नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे। प्रश्न 20वा, प्लीज या शब्दात किती अक्षरे आहेत? तर आपण मोजून बघितले 1 2 3 4 5 6 अक्षरे आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 6 हे उत्तर बरोबर आहे। त्यानंतर पाहूया विभाग 2 बुद्धिमत्ता प्रश्न 30 60 गुणांसाठी। अक्षरमाला दिलेली आहे आणि डावीकडून आणि उजवीकडून आपल्याला बघण्यासाठी देखील ॲरो दिलेले आहेत। प्रश्न 21वा पाहूया, दिलेल्या अक्षरमालेत डावीकडून 8व्या क्रमांकावर अक्षर कोणते आहे? आता डावीकडून 8व्याने दिलेला आहे, हा 5चा गट, 6 7 आणि हा 8 म्हणजे एच, पर्याय क्रमांक 1 एच हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 22, दिलेल्या अक्षरमालिकेत ए आणि के या अक्षरांच्या मधोमध येणारे अक्षर आपल्याला विचारलेलं आहे, ए आणि के। तर यांच्या मधोमध हे 4 लेटर आणि हे 4 लेटर सोडल्यानंतर आपल्याला एफ दिसतो, त्यामुळे एफ हे लेटर येणार आहे।
ए आणि के यांच्या मधोमध एफ ए लेटर येतं. त्यानंतर 23 एक अंकमालिका दिलेली आहे. या अंकमालिकेत कोणता अंक सर्वात जास्त वेळा आलेला आहे? तर आपण बघू शकतो 4 हा अंक आलेला आहे 3 वेळा, 3 हा अंक आलेला आहे 4 वेळा, 5 हा अंक आलेला आहे 3 वेळा आणि 2 हा अंक आलेला आहे 3 वेळा. तर पर्याय क्रमांक 2, 3 हा अंक सगळ्यात जास्त वेळा म्हणजे 4 वेळा तो आलेला आहे. त्यानंतर प्रश्न 24 पाहूया. विजय अजयपेक्षा मोठा आहे पण सुजय अजयपेक्षा लहान आहे. संजय विजयपेक्षा मोठा आहे तर सर्वात लहान कोण? तर सर्वात लहान सुजय येतो. जर आपण डायग्राम काढून बघितली, आकृती काढून बघितली तर आपल्याला उत्तर काढणं सोपं जातं. प्रश्न 25 आणि 26 खालील आकृतीची आरशातील प्रतिमा विचारलेली आहे. तर बघू शकतो नळासाठी आरशातील प्रतिमा येते पर्याय क्रमांक 3 आणि प्रश्न 26 साठी आरशातील प्रतिमा येणार आहे पर्याय क्रमांक 2. आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण केल्यानंतर आपल्या त्या गोष्टी लक्षात येतात. त्यानंतर प्रश्न 27 पाहूया. सोबतच्या आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती? तर आपण बघू शकतो हा एक मोठा त्रिकोण 1, हा 2 आणि यांच्यामध्ये एक आहे हा छोटा. तर एकूण 3 त्रिकोण इथे आपल्याला दिसतात. पर्याय क्रमांक 3, 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 28 कावळा करतो काव काव, चिमणी करते चिव चिव. वरील ओळीमध्ये कोणते अक्षर जास्त वेळा आलेले आहे असं विचारलेलं आहे. तर आपण बघू शकतो क आलेला आहे 2 वेळा, ची आलेला आहे 3 वेळा, का आलेला 3 वेळा आणि व आलेला आहे 5 वेळा. तर पर्याय क्रमांक 4 व हे उत्तर बरोबर आहे. इथं आपण बघू शकतो 1, 2, 3, 4 आणि 5 व 5 वेळा आलेला आहे. प्रश्न 29 आंबा फणस पेरू आणि डॅश डॅश या गटात येणारे पद ओळखा. आता पद दिलेले आहेत सूर्य, सफरचंद, वही आणि गुलाब. तर हे फळांचे सगळे गट आहे, त्याच्यामध्ये सफरचंद हे त्या गटामध्ये येणार आहे. त्यामुळे प्रश्न 29 साठी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर योग्य आहे. प्रश्न 30 व 32 साठी सूचना. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद आपल्याला विचारलेलं आहे. 27, 45, 33 आणि 21. तर सर्व संख्या 3 ने भाग जाणारे आहेत. तुम्हाला जे कोणतं उत्तर वाटतं ते कमेंटमध्ये मला सांगा. प्रश्न 30वा तुमच्यासाठी. प्रश्न 31. प्रश्न 31 मध्ये गटात न बसणारं पद आपल्याला ओळखायचं आहे. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर येणार आहे. कारण सगळ्या आकृत्याला 4च कोण आहेत किंवा चौरसाच्या आयताशी संबंधित आहेत, परंतु हा पंचकोन आहे त्यामुळे ही आकृती वेगळी येणार आहे. प्रश्न 32 पाहूया. माता तनया आई जननी. आता माता आई आणि जननी हे समानार्थी शब्द आईशी संबंधित आहेत, परंतु तनया हा शब्द वेगळा आहे. तनया म्हणजे मुलगीचा समानार्थी तो शब्द आहे. प्रश्न 33 व 34 खालील प्रश्नात प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला विचारलेली आहे. तर प्रश्न 33 साठी तंतोतंत जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 4 आणि प्रश्न 34 साठी तंतोतंत जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 2 ची. प्रश्न 35 एका रांगेत 17 मुले आहेत तर मध्यभागी असलेल्या मुलाचा क्रमांक कितवा असेल? आता एका रांगेत 17 मुले आहेत म्हणजे मधल्याचा क्रमांक 9 असणार आहे. म्हणजे इकडं 8 आणि इकडं 8, 8 आणि 8 16 आणि मधला हा 17वा. त्यामुळे मधल्याचा क्रमांक हा 9वा येणार आहे. प्रश्न 36 सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती हे आपल्याला विचारलेलं आहे. तर आपण बघू शकतो की 2 6, 4 पंचे 20 आणि 6 18. इथं 18 येणार आहे. त्यामुळे प्रश्न 36 साठी पर्याय क्रमांक 3 18 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 37 वर्तमानपत्र या शब्दात डावीकडून तिसरे अक्षर कोणते हे विचारलेलं आहे. तर डावीकडून तिसरं आपल्या लक्षात येईल की मा हे शब्द मा हे अक्षर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 मा हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 38 पाहूया. सीता आणि नीता यांच्या आजच्या वयातील फरक 3 वर्षे आहे. आणखीन 5 वर्षांनी दोघींच्या वयातील फरक किती असेल? तर आपल्याला माहिती आहे किती जरी वर्ष झाली तरी फरक आहे तेवढाच राहतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 3 वर्षे हे उत्तर त्याचं येणार आहे. प्रश्न 39 व 41 पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे, तो ओळखा. आता हळद पिवळी, तर हळदीचा रंग इथं विचारलेला आहे. तर झाडाचं पान हे गुलाबी, पांढरे, निळे आणि हिरवे, तर हिरवे असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. आता प्रश्न 40 साठी आपण बघू शकतो वर्तुळ दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये भरीव वर्तुळ दिलेला आहे. तर याच्यासाठी आपण चौरसामध्ये जो भरीव चौरस आहे ते योग्य उत्तराचा पर्याय आहे. प्रश्न 41 पाहूया. 45 9 तर 23 किती? आता 45 मध्ये काय केलेले आहे? दशक आणि एककाची बेरीज केलेली आहे. 4 अधिक 5 बरोबर 9 येतात. तसं 23 मध्ये 2 अधिक 3 5 येणार आहे. त्यामुळे प्रश्न 41 साठी पर्याय क्रमांक 3 5 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 42 पाहूया. सूर्य मावळतो त्या दिशेच्या विरुद्ध दिशा कोणती? आता आपल्या सगळ्यांना माहिती की सूर्य हा पश्चिम दिशेला मावळतो. तर पश्चिम दिशेच्या उलट दिशा असते किंवा विरुद्ध दिशा असते पूर्व. त्यामुळे पूर्व हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. प्रश्न 43
एका सांकेतिक भाषेत 30 बरोबर 3, 23 बरोबर 5 आणि 15 बरोबर 6, तर त्याच भाषेत 34 बरोबर किती विचारलेला आहे. तर याच्यामध्ये बघू शकतो की दशक आणि एकक या अंकांची बेरीज केलेली आहे. 3 आणि 0 3च, 2 आणि 3 5, 1 आणि 5 6, तर 3 आणि 4 निश्चितपणे 7 होतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 7 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 44 पाहूया. सोबतच्या वेणाकृतीचे निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. फक्त त्रिकोणात किती अक्षरे आहेत. फक्त त्रिकोणामध्ये एकच लेटर आहे, बी आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 1 हे उत्तर बरोबर आहे. आता एका सांकेतिक भाषेत 525 बरोबर नमन असे लिहितात, 213 ही संख्या मगर अशी लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत 513 बरोबर किती लिहितात. तर आपण इथं बघू शकतो की 513 याच्यासाठी दिलेलं आहे, त्यामुळे 5 साठी इथं न आहे आणि 13 साठी गर नगर असा तो शब्द तयार होईल. प्रश्न 45 साठी पर्याय क्रमांक 2 नगर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 46 प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य चिन्हगट पर्यायातून शोधा. तर या सगळ्या चिन्हगटांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की पहिलं पद शेवटी जातं, तर त्यानुसार पुढचा जो चिन्हगट आहे तो पर्याय क्रमांक 2 हा आहे. प्रश्न 47 सन 2016 नंतरचे लगेच येणारे लीप वर्ष कोणते. तर 2016 नंतर लगेच येणारे लीप वर्ष आहे 2020, पर्याय क्रमांक 3. प्रश्न 48 पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. तर आता इथं आपण पाहू शकतो की प्रत्येक दोन संख्यांमध्ये 2चा फरक आहे. तर 20 आणि 22 मध्ये 2चा फरक आहे, तसं 22 नंतर 2च्या फरकाने येणारी संख्या आहे 24, त्यानंतर 26 आणि 28, त्यामुळं रिकाम्या जागी 24 हे पद येणार आहे. प्रश्न 49 खालीलपैकी चुकीची तारीख कोणती. तर चुकीची तारीख आहे पर्याय क्रमांक 1 31/9/2020, कारण आपल्याला माहिती आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये 30 दिवस असतात, त्यामुळे 31/9 ही तारीख येऊ शकत नाही, ती चुकीची तारीख आहे. प्रश्न 50 पाहूया. तांबे लोखंडापेक्षा मऊ आहे, चांदी व तांब्यापेक्षा सोने मऊ आहे, तर सर्वात मऊ धातू कोणता. तर सर्वात मऊ धातू हा सोने आहे, पर्याय क्रमांक 1 सोने हे उत्तर बरोबर आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप